हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू माय चॅनल ए बायोलॉजी आणि इट्स मी अविनाश शिंगडे. आणि या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहे म्युटेशन थेरी. काय करणार आहे? म्युटेशन थेरी. याच्या पहिले आपण डार्विन थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन, ज्याला आपण डार्विनिझम बघितलं, ते इन डिटेलमध्ये आपण काय केलेलं आहे, एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे. तर याच्यानंतरची जी थेरीज आहे ती थेरी आहे तुमची म्युटेशन थेरी. ठीक आहे. तर चला मग जास्त टाइम न वेस्ट करता आपण करणार आहे एक्सप्लेन म्युटेशन थेरी. बघा, दिलेलं नाव म्युटेशन थेरी. बेसिक इन्फॉर्मेशन पाहून घ्या, जे की एक्झाममध्ये विचारल्या जाते. हे एवढ्या गोष्टी तुम्हाला लक्षात असल्या पाहिजे. MCQ याच बेसिसवर बनल्या जातात आणि मोस्ट फ्रिक्वेंटली क्वेश्चन आहे. ह्युगो द वेरीज, हे जे म्युटेशन थेरी दिली होती, कोण दिली तुम्हाला? ह्युगो द वेरीजनं दिली होती. हा एक सायंटिस्ट होता ज्यानं कधी थेरी दिली होती? 1901 मध्ये. आणि हेच जे सायंटिस्ट आहे ह्युगो द वेरीज, यानं मेंडेलियन जे वर्क आहे ते काय केलं होतं? रिडिस्कवर केलं होतं. कधी डिस्कवर केलं ते पण तुमच्या बुक्समध्ये दिलेलं आहे, इन 90s मध्ये. अलग लक्षात इथपर्यंत 18s मध्ये, म्हणजे कम्प्लिटली 100 इयर्स नंतर, 100 वर्षांनंतर मेंडेलियन जे वर्क आहे ते रिडिस्कवर केलं होतं. जर तुम्ही माझं जे ते जर चॅप्टर बघितलं असेल आपलं इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन्स, तर त्याच्यामध्ये मी कम्प्लिटली मेंडल्स जे आहे, मेंडलची कम्प्लिटली सांगितलेलं आहे की कशा पद्धतीनं स्टोरी राहिलेली आहे. डेथ झाल्यानंतर त्याला खूप जास्त प्रसिद्धी भेटलेली आहे. तर त्याच्यापैकी एक सायंटिस्ट होते ह्युगो द वेरीज, ज्यानं मेंडेलियन जे वर्क आहे रिडिस्कवर केलं होतं इन 90s मध्ये. आणि त्यानं हे जे थेरी दिली ती म्युटेशन थेरी कधी दिलेली आहे? 1901 मध्ये. ठीक आहे. त्यानं कोणत्या प्लांटवर स्टडी केला? बघा, ओइनोथेरा लॅमार्किना. लक्षात ठेवा, कोणता प्लांट आहे ते? ओइनोथेरा लॅमार्किना. हे काय तुमचं एक प्लांट आहे ज्याच्यावर काय केला होता त्यानं? स्टडी केला होता. आणि याच्या स्टडीच्या भरोशावर म्युटेशन थेरी त्यानं दिलेली होती. ओइनोथेरा लॅमार्किना. त्याच्या घराच्या आसपास कुठेतरी जे प्लांट होतं ज्याच्यामध्ये त्याला म्युटेशन, म्हणजे म्युटेशन बेसिकली काय? सडन जे चेंज आहे. मी डेफिनेशन पण आणलेली आहे, सगळ्या गोष्टी क्लिअर. म्हणजे डेफिनेशन जे की तुमच्या याच्या थेरीजमध्ये नाही दिलेली आहे, पण आपण एक एक पॉईंट अरेंजमेंट करून दिलेली आहे मी तुम्हाला की काय काय गोष्टी. ठीक आहे. तर तुम्हाला एवढ्या गोष्टी समजल्या. म्युटेशन थेरी कोण दिली? ह्युगो द वेरीजने दिली 1901 मध्ये. त्यानंच मेंडेलियन रिडिस्कवर केलेलं आहे वर्क, जे की 1900 मध्ये आहे. आणि ओइनोथेरा लॅमार्किना या प्लांटवर त्यानं काय केला आहे? स्टडी केलेला आहे. ठीक आहे. तर चला मग म्युटेशन म्हणजे नेमकं काय हे पाहून घेऊ. आतापर्यंत तुम्हाला माहिती आहे 10 क्लासमध्ये पण तुम्हाला म्युटेशन झालेलं आहे, म्युटेशनची डेफिनेशन वगैरे झालेलं आहे, कॉन्सेप्ट झालेले आहे. आणि 11th मध्ये कुठे ना कुठेतरी हे डेफिनेशन येऊनच जातात, कारण की या गोष्टी जेनेटिक्स रिलेटेड आहे, जीन रिलेटेड आहे. तर मग त्याची डेफिनेशन अजून पुन्हा पाहू, ज्याला काही माहीत नाही ते. ठीक आहे. तर बघा, म्युटेशनची काय डेफिनेशन आहे, काय म्हटलेलं आहे की अ सडन परमनंट. लक्षात ठेवा की सडन म्हणजे अचानक पद्धतीनं, परमनंट हेरिटेबल चेंजेस इज कॉल्ड ॲज म्युटेशन. एखाद्या ऑर्गॅनिझम मध्ये सडन हेरिडिटी म्हणजे हेरिडिटीज होते. हेरिडिटी म्हणजे ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन. ठीक आहे. म्हणजे असे कॅरेक्टर बघा सडन, अचानकपणे आपल्या DNA सिक्वेन्सवर. बघा, त्या डेफिनेशनचं ठीक आहे. एक वेळा क्लेरिफाय देऊन देतो मी तुम्हाला की एखाद्या जीन्समध्ये आलेला बदल, अचानक आलेला बदल, जीन्समध्ये असो, DNA मध्ये असो, या क्रोमोझोम मध्ये आलेला असो, अचानक पद्धतीने जर बदल होत असेल तर त्याला आपण म्युटेशन असे म्हणतात. तर बघा, एकदम क्लेरिफाय मुद्दा करून टाकतो. एखादा क्रोमोझोम्स आहे, एखादा क्रोमोझोम्स मध्ये काहीतरी कट होणे, अशा पद्धतीनं कट क्रोमोझोम राहणे, हे पण काय तुमचं एक म्युटेशन आहे. अनदर म्हणू शकतो की DNAच्या अंदर, आपल्या क्रोमोझोमच्या अंदरमध्ये काय राहतं? DNA. आणि DNA वर आपला काय राहतो? सिक्वेन्स राहतो. ठीक आहे. अडेनिन, ग्वानिन, थायमिन, सायटोसिन्स. तर मग याच्यामध्ये पण जर अचानक पद्धतीनं काही चेंज होत असेल, किंवा याच्यामध्ये थायमिनच्या जागी अनदर काहीतरी सिक्वेन्स चेंज होत असेल, याला पण आपण म्युटेशन म्हणतो. या कारणानं पण येणारी जनरेशन चेंज होऊ शकते. किंवा म्हणू शकतो की एखाद्या जीन्समध्ये, हे जीन्सच आहे, फॉर एक्झाम्पल जीन्समध्ये आलेला चेंजेस, DNA वर आलेला चेंजेस, क्रोमोझोम्समध्ये आलेला चेंजेस, एकला म्हणू शकतो की तुटलेला क्रोमोझोम असू शकतो, अर्धा क्रोमोझोम येणे, किंवा म्हणू शकतो की ॲबनॉर्मल क्रोमोझोम येणे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते कशाला डिफाईन करतात? तुमच्या म्युटेशनला डिफाईन करतात. म्हणून म्युटेशन म्हणजे काय? सडन, अचानक पद्धतीनं, आणि परमनंट आणि हेरिटेबल, म्हणजे तो जनरेशन टू जनरेशन ट्रान्सफर होणार. सडन परमनंट हेरिटेबल चेंज इज कॉल्ड ॲज म्युटेशन. ठीक आहे. डेफिनेशन क्लिअर झाली काय? आता चला समोर पाहू आपण काय म्हटलेलं आहे की काय ऑब्झर्वेशन केलं होतं त्यानं. His observation of and the 7th generation of the प्लांट कोणतं तुमचं? ओइनोथेरा लॅमार्किना. ठीक आहे. त्यानं ते प्लांट काय केलं? ऑब्झर्व केलं, 7th जनरेशन. त्यानंतर ही फाउंड दॅट थ्रू, ऐकून घ्या काय गोष्टी आहेत. ही फाउंड दॅट थ्रू द मोस्ट ऑफ द ऑफस्प्रिंग शो द सडन अँड स्पॉन्टेनियस व्हेरिएशन. त्यानं काय केलं? एक्सपेरिमेंट केला होता. त्याचा एक्सपेरिमेंट करण्याचा जो प्लांट आहे तो ओइनोथेरा लॅमार्किना आहे. त्याच्यावर त्यानं काय केलं? क्रॉसिंग केलं, सेल्फ पॉलिनेशन केलं. बघा, मी ते हे पण पाहून घेऊ, आपण काढून घेऊ त्याच्या डायग्राम कशा पद्धतीने आहेत, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल. ओइनोथेरा लॅमार्किना हे एक प्लांट आहे
आणि ओइनोथेरा लॅमार्किनानं त्यानं या प्लांटमध्ये काय केलं, सेल्फ पॉलिनेशन केलं. ठीक आहे, हे दिसते, हे प्लांट आहे, यानं काय केलं, त्याला सेल्फ पॉलिनेशन केलं. आणि सेल्फ पॉलिनेशन केल्यानंतर याच्यामध्ये येणारी जे जनरेशन आहे, येणारी जनरेशन दोन वेगळ्या टाईपची आली. ठीक आहे, एक जनरेशन आली पॅरेंटल टाईप्समधून आणि एक जे जनरेशन आहे हे जनरेशन व्हेरिएशन म्हणून एक काहीतरी वेगळं व्हेरियंट काय आलं त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट झालं. ठीक आहे, आता कम्प्लिटली रेड म्हणजे असं नाही, मी फक्त व्हेरिएशन दाखवण्यासाठी केलेलं आहे. ठीक आहे, मग पुन्हा काय केलं येईनं, बघा काय म्हटलं की सडन स्पॉन्टेनियस व्हेरिएशन त्याला दिसलं. अगेन्स्ट येईनं याच्यामध्ये सेल्फ पॉलिनेशन केलं आणि सेल्फ पॉलिनेशन केल्यानंतर पुन्हा यायला काय दिसले, काही पॅरेंटल टाईप सारखे दिसले आणि काय दिसले तुम्हाला, त्याच्यामध्ये काही असे ऑफस्प्रिंग होते जे की व्हेरिएशन घेऊन आले. पुन्हा याच्यामध्ये त्यानं केलं तर याच्यामध्ये पण त्यानं काहीतरी पॅरेंटल टाईप दिसले आणि पॅरेंटल टाईप्स नंतर काय झालं की काही प्लांट असे दिसले की जे की व्हेरिएशन घेऊन आले. आणि त्याला असं वाटलं की असं कसं होत आहे, हालाकी हे सेल्फ पॉलिनेटेड प्लांट आहे, हे तर कम्प्लिटली आपल्या पॅरेंटसारखं दिसलं पाहिजे, सेल्फ फर्टिलायझेशन झालेली आहे त्याची. याच्यामध्ये कॅरेक्टर वेगळे यू का राहिले, हे जे 3 प्लांट आहेत किंवा म्हणू शकतो की हे प्लांट आहे, हे तर याच्यामध्ये दिसत नाहीत आपल्याला, हे कॅरेक्टर याच्यामध्ये नाही आहेत, मग हे वेगळे कॅरेक्टर काय होतात. म्हणून त्यानं काय म्हटलेलं आहे बघा, वर्क कसं आहे त्याचं की ऑब्झर्वेशन ऑफ ओइनोथेरा लॅमार्किना, त्या प्लांटले त्यानं ऑब्झर्व केलं. ही फाउंड, त्याला सापडलं की फाउंड द मोस्ट ऑफ द ऑफस्प्रिंग शो द सडन अँड स्पॉन्टेनियस व्हेरिएशन. सडन म्हणजे अचानक चेंज होत आहे. अचानक चेंज म्हणजे काय की आपल्या जनरेशनमध्ये ते चेंज नाही आहे किंवा या पॅरेंटल जनरेशनमध्ये तर नाही त्या कॅरेक्टर, पण नेक्स्ट जनरेशनमध्ये ते कॅरेक्टर अपियर होत आहे. अलग लक्षात, म्हणून त्याला सडन अँड स्पॉन्टेनियस व्हेरिएशन म्हटलं. आणि क्लिअरली डिफरंट फ्रॉम द पॅरेंट्स. ठीक आहे, क्लिअरली डिफरंट फ्रॉम म्हणजे पॅरेंटपासून काय होते ते एकदम वेगळे होते. अगेन्स्ट काय म्हटलं की फिनोटिपिकली एक्सप्रेशन ऑफ द पॅरेंटपर्यंत इथपर्यंत ठीक आहे. आणि त्याच चेंजले किंवा त्या स्पॉन्टेनियस व्हेरिएशनले त्यानं काय म्हटलं होतं, म्युटेशन असे म्हटलं होतं. बघा, दिस सडन व्हेरिएशन, हे जे आलेलं व्हेरिएशन आहे अचानक पद्धतीनं, म्हणजे अचानक पद्धतीनं आलेल्या व्हेरिएशनले त्यानं काय म्हटलं होतं, म्युटेशन असे म्हटलं होतं. ठीक आहे, मग बघा की या बेसिसवर त्यानं एक थेरी दिली. त्या थेरीचे मेन हे पॉईंट आहेत, हे पॉईंट पाहून घेऊ आपण काय काय गोष्टी आहेत, हेच समजणं तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आहे. बघा काय म्हटलेलं आहे की म्युटेशन आर लार्ज अँड सडन. लक्षात ठेवा, लार्ज आहे, सडन म्हणजे अचानक पद्धतीनं, रॅन्डम म्हणजे होईन नाही होईन, ज्याला ऑरमध्ये काय म्हटलं डिसकंटिन्युअस. म्हणजे म्युटेशन कोणत्या स्पेसिसमध्ये किंवा पॉप्युलेशन्समध्ये, स्पेसिसमध्ये नाही पॉप्युलेशनमध्ये, किंवा म्हणू शकतो स्पेसिस पॉप्युलेशनमध्ये पण म्युटेशन म्हणजे सेम पॉप्युलेशन असं. ठीक आहे, म्हणजे बेसिकली काय की म्युटेशन एक तर सडन आहे, अचानक पद्धतीने होते, किंवा डिसकंटिन्युअस आहे म्हणजे होणार का नाही होणार काही गॅरंटी नाही आहे. डिसकंटिन्युअस व्हेरिएशन इन अ पॉप्युलेशन, एखाद्या पॉप्युलेशनमध्ये म्युटेशन होईल म्हणजे म्युटेशनचे हे विशेषता आहे, कॅरेक्टरिस्टिक आहे की ते अचानक पद्धतीने होईल आणि डिसकंटिन्युअस होणार. ठीक आहे, होईल का नाही होईल नक्की नाही. अगेन्स्ट काय म्हटलेलं की दिस चेंज आर द हेरिटेबल्स. दिस म्हणजे तो जो चेंज अचानक एखाद्या पॉप्युलेशनमध्ये जर चेंज आला तर मग पॉप्युलेशनमध्ये जर चेंज येत असेल तर तो कोणता राहील तुमचा, हेरिटेबल चेंज राहील. हेरिटेबल चेंज म्हणजे काय, ते जनरेशन टू जनरेशन तो चेंज काय केला जाईल, ट्रान्सफर केल्या जाईल. ठीक आहे, आणि मे नॉट टू द डायरेक्शनल. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं. अगेन्स्ट काय म्हटलेलं आहे की म्युटेशन प्रोव्हाइड द रॉ मटेरियल. लक्षात ठेवा, म्युटेशन प्रोव्हाइड द रॉ मटेरियल फॉर द ऑर्गॅनिक व्हेरिएशन्स. याच्या व्यतिरिक्त आपल्याला जे की आतापर्यंत जे आपल्या थेरीज झालेलं आहे त्याच्यामध्ये जे डार्विननं काय म्हटलं होतं की म्हणजे बेसिकली काय की जे डार्विननं सांगितलं होतं, डार्विननं काय म्हटलं की इव्होल्युशन हे कंटिन्युअस आहे. अलग लक्षात, पण यायनं काय सांगितलं की इव्होल्युशन काय तुमचं डिसकंटिन्युअस आहे. आणि लक्षात ठेवा की नॅचरल सिलेक्शन फक्त इव्होल्युशनसाठी रिस्पॉन्सिबल नाही, तर त्याच्यामध्ये व्हेरियस फॅक्टर आहे. म्हणजे जर आपण लॅमार्कचं ठीक आहे, आपण डार्विनचं जर विचार केला तर थोडं त्याचं वेगळं डिस्कवरी आहे आणि ह्युगो द व्हेरीजचं वेगळं आहे. ठीक आहे, ते म्युटेशन काय म्हटलेलं आहे, म्युटेशन प्रोव्हाइड द रॉ मटेरियल फॉर द ऑर्गॅनिक व्हेरिएशन. म्हणजे एखाद्या ऑर्गॅनिझममध्ये जर व्हेरिएशन येत असेल तर त्याच्यामध्ये म्युटेशन पण सगळ्यात महत्त्वपूर्ण भूमिका काय करत असते, पार पाडत असते. ठीक आहे, अगेन्स्ट त्यानं थेरीमध्ये काय सांगितलं की म्युटेशन मे युजफुल अँड हार्मफुल. म्हणजे म्युटेशन युजफुल पण असू शकतो आणि हार्मफुल पण असू शकतो. अलग लक्षात. आणि त्यानंतर काय म्हटलं की युजफुल म्युटेशन आर सिलेक्टेड बाय द नेचर. जर युजफुल म्युटेशन जर ऑर्गॅनिझममध्ये होत असेल तर त्याचं काय होईल, सिलेक्शन होईल. अदरवाईज काय होणार आहे त्याची, जर हार्मफुल म्युटेशन असेल तर त्याचं काय होईल, रिजेक्शन होऊन जाईल. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त पण एक म्युटेशन आहे ज्याला युजलेस म्युटेशन म्हणतात. युजलेस म्युटेशन असं राहते जे की त्याच्यामध्ये ना हार्मफुल आहे ना युजफुल आहे. ते युजलेस म्हणजे काय, त्याच्याकडे म्युटेशन तर आहे पण त्याला काही फरक पडणार नाही किंवा तर त्याला काय म्हणतो आपण, युजलेस म्युटेशन. म्युटेशनचे मग किती टाईप्स आहे, एक तर तुमचं युजफुल आहे, त्यानंतर हार्मफुल आहे आणि युजलेस आहे. युजफुलचं नॅचरल सिलेक्शन होईल आणि युजलेसचं त्याला काही घेणं देणं राहणार नाही त्या म्युटेशनचं. पण हार्मफुल म्युटेशन झालं तर त्याचं काय होईल, त्याच्यामध्ये रिजेक्शन होईल नेचर
मध्ये. ठीक आहे. अगेन्स्ट काय म्हटलेलं आहे की ॲक्युम्युलेशन्स ऑफ म्युटेशनचं ॲक्युम्युलेशनचा जर विचार केला आपण, द फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिसमध्ये म्युटेशनमध्ये पण जर ॲक्युम्युलेशन म्हणजे म्युटेशनचं जर ॲक्युम्युलेशन होत असेल तर त्याच्यापासून पण एका न्यू स्पेसिसचं फॉर्मेशन होऊ शकते. ठीक आहे. अगेन्स्ट काय म्हटलेलं आहे की हार्मफुल म्युटेशन मे बी परसिस्ट अँड गेट एलिमिनेटेड ऑफ द नेचर. जर हार्मफुल म्युटेशन होत असेल, लिथल म्युटेशन जर होत असेल तर तो म्युटेशनच्या कारणानं तो ॲनिमल किंवा म्हणू शकतो की तो ज्या पॉप्युलेशनमध्ये झालेलं आहे ते पॉप्युलेशन एलिमिनेट पण होऊ शकते किंवा एलिमिनेट होणार. अलग लक्षात इथपर्यंत. म्हणून काय म्हटलेलं आहे म्युटेशन युजफुल पण असू शकते आणि हार्मफुल पण असू शकते. ठीक आहे. तर ही थेरी झाली तुमची म्युटेशन थेरी. लक्षात ठेवा की म्युटेशन थेरी इट इज अ सडन, म्युटेशन म्हणजे काय, इट इज अ सडन हेरिटेबिलिटी चेंज ऑफ ॲन ऑर्गॅनिझम. एखाद्या ऑर्गॅनिझममध्ये झालेला अचानक बदल, आणि तो बदल कशामध्ये होईल, एक तर क्रोमोझोममध्ये, एक तर DNA मध्ये किंवा तुमच्या जीन्समध्ये. ठीक आहे. या सगळ्या गोष्टीला आपण काय म्हणतो, म्युटेशन असे म्हणतात. आणि लक्षात ठेवा म्युटेशन थेरी कधी देण्यात आली होती, 1901 मध्ये. त्यानं मेंडेलियन वर्क रिडिस्कवर कधी केलं होतं, 1900 मध्ये. आणि त्यानं कोणत्या प्लांटवर स्टडी केला, ओइनोथेरा लॅमार्किना. ठीक आहे. इथपर्यंत लक्षात आलं. ही झाली तुमची कंप्लीट म्युटेशन थेरी. याच्यामध्ये जर काही डाऊट्स असतील तर पुन्हा तुम्ही कमेंट्स बॉक्स तुमच्यासाठी ओपन आहे, तुम्ही कमेंट्स करू शकता. अदरवाईज जर तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि व्हिडिओला लाईक पण करा आणि कमेंट्स पण करा. ठीक आहे. इथपर्यंत लक्षात आलं. आणि रिमेनिंग राहिलेले जे 2 व्हिडिओज आहेत, जसं की याच्यामध्ये याचे जे ऑब्जेक्शन्स आहेत, म्युटेशन थेरीचे ऑब्जेक्शन आणि डार्विनिझमच्या ऑब्जेक्शनसाठी मी स्पेशल व्हिडिओमध्ये त्या सगळ्या गोष्टी क्लिअर करून देईन. ठीक आहे. थँक्यू.